भगूरमध्ये विकसित भारत संकल्प रथयात्रा. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांविषयी जनजागृती. तळागाळातील जनतेला योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने यात्रेचे आयोजन. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभ तळागाळातील जनतेला मिळावे, या योजनांविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित विकसित भारत संकल्प रथयात्रा रविवारी सकाळी 11 वाजेला भगूरमध्ये दाखल झाली होती. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा नावाची देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सहभागी रथावरील दृकश्राव्य माध्यमांद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या उपक्रमांविषयी जनजागृती केली जात आहे. ही यात्रा दिनांक 26 जानेवारी 2024 पर्यंत चालू राहणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध शहरांमध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांकरिता स्वतंत्र कॅम्प आयोजित करणे, या शिबिराद्वारे शहरातील नागरिकांना लोककल्याणकारी योजनांची माहिती देणे, लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणे व तत्काळ योजनेचे लाभ मिळवून देण्याबाबत कार्यवाही करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने तयार केलेल्या विकसित भारत संकल्प रथयात्रेचे रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी भगूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात आले. रथयात्रेअंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत योजना PM स्वनिधी, PM विश्वकर्मा, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत, आधार कार्ड, PM किसान योजना, संजय गांधी योजना, मुद्रा योजना, विविध शासकीय कर्ज व विमा योजना इत्यादीची माहिती देण्याकरिता शिबिर भगूर शहरात आयोजित करण्यात आले होते. शहराच्या बहुसंख्य नागरिकांनी या यात्रेद्वारे योजनांचा लाभ घेतला. तसेच विविध योजनांचा लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ देण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार तथा भगूर नगर परिषदेच्या प्रशासक रचना पवार, प्रभारी मुख्याधिकारी अमोल चौधरी, तलाठी दीपाली धनगर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उषा चव्हाण यांनी केले. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, BD करंजकर, तसेच मधुकर कापसे, प्रताप गायकवाड, विशाल बलकवडे, प्रसाद आडके, कैलास भोर, निलेश हसे, सुनील जोरे, प्रियंका शेलार, मयूर कस्तुरे, प्रशांत लोया यांसह माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, लाभार्थी, महिला बचत गट व नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.